आषाढ म्हणजे पावसाचा श्रीगणेशा. आतून कोरडेपणा व बाहेरून गारवा अशा विचित्र परिस्थितीत सापडल्याने शरीर सर्वत्र आखडते. परिणामी सांधे, गुडघेदुखी, सर्दी, थंडी, ताप, इन्फेक्शन्स अशा वाताच्या समस्या वाढतात. जमिनीखालची उष्णता व पहिला मुसळधार पाऊस यामुळे एकाच वेळी पित्त वाढते आणि वात सर्वत्र अडकून बसतो. या दोन्हींना तंतोतंत बॅलन्स करायचं असेल तर आषाढात तळलेलं खाणं हा अफलातून उपाय आहे. विशेषतः कोलेस्ट्रॉल जराही वाढू न देता तळलेले व गरम पदार्थ शरीराला आतून गरम व बाहेरून नरम ठेवण्याचे काम अचूकपणे करतात. तळलेलं अन्न हेच त्यावेळी औषध बनतं आणि हे केवळ आषाढ महिन्यातच घडतं. म्हणूनच मे महिन्यात आपल्याकडे घरात पापड, कुरड्या, चकल्या, शेव इत्यादी आधीच बनवून ठेवण्याची पद्धत आहे, जेणेकरून पहिल्या पावसात हे पदार्थ तळून खाता येतील आणि पावसाचे आजार टाळता येतील. शिवाय पावसाचा पहिला स्पर्श, कढईतून बाहेर पडणारी कुरकुरीत कांदा भजी आणि कपातला उबदार चहा यासारखा इन्स्टंट अंतर्बाह्य आषाढ डाएट जगात शोधूनही सापडणार नाही.